कोल्हापुरातील मंगळवार पेठेत पाण्याच्या खजिन्याशेजारी करवीर भूमी अभिलेख कार्यालय आहे। पाण्याच्या खजिन्याजवळील नवीन टाकीतून ओव्हरफ्लो झालेलं पाणी जमिनीत मुरते। हेच पाणी भूमी अभिलेख कार्यालयाच्या इमारतीमध्ये झिरपून येतं। गेली 7 वर्ष या इमारतीत गळतीचं पाणी साचून राहते। कार्यालयात साचलेलं पाणी काढल्याशिवाय इथल्या कर्मचाऱ्यांना कामच सुरू करता येत नाही। महापालिकेकडे अनेकदा तक्रार करूनही पाणी गळती रोखता आलेली नाही। त्याबद्दल नगरसेविका माधुरी नकाते यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय। कोल्हापुरातील मंगळवार पेठेत करवीर भूमी अभिलेख कार्यालय आहे। या कार्यालयात उपअधीक्षक दर्जाचे अधिकारी काम बघतात। करवीर तालुक्यातील जमिनीचे जुने नकाशे, 7/12 आणि अन्य महत्त्वाची कागदपत्र या कार्यालयात आहेत। दगडी बांधकाम असलेल्या या इमारतीमध्ये गेली 7 वर्ष पाणी गळती आहे। वास्तविक संपूर्ण करवीर तालुक्याच्या जमिनीचे दस्तऐवज या कार्यालयात असल्यानं रोज शेकडो नागरिक इथं येतात, पण पाण्याच्या खजिन्याजवळ असलेल्या टाकीतील पाणी ओव्हरफ्लो होतं आणि जमिनीत मुरलेलं हे पाणी भूमी अभिलेख कार्यालयाच्या इमारतीमध्ये येतं। परिणामी या कार्यालयात दररोज सकाळी फूटभर पाणी साचलेलं असतं। कार्यालय उघडताच कर्मचाऱ्यांना पहिल्यांदा या पाण्याचा उपसा करून स्वच्छता करावी लागते। त्यासाठी कर्मचाऱ्यांचा रोज सुमारे तास ते 1.5 तास वेळ जातो। साहजिकच बाहेर गावाहून भूमी अभिलेख कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना तिष्ठत उभं राहावं लागतंय। गेल्या 7 वर्षांपासून करवीर भूमी अभिलेख कार्यालयाचा कारभार जमिनीतून वर येणाऱ्या पाण्यात सुरू आहे। त्यातून अनेक तिजोऱ्याही गंजू लागल्या आहेत। भूमी अभिलेख कार्यालयानं महापालिकेकडे वारंवार पाठपुरावा करून गळती शोधावी अशी मागणी केली आहे, पण महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना हे पाणी नेमकं कुठून या इमारतीमध्ये येतंय हेच सापडत नाहीये। आपलं रेकॉर्ड जुनं रेकॉर्ड आहे आणि या ड्रेनेजचं काम व्यवस्थित झालेलं, रस्त्याच्या कामावर ड्रेनेज लाईन फुटून रेकॉर्डमध्ये पाणी घुसते आणि आमचं रेकॉर्ड सगळं म्हणजे भिजते आणि ते त्यामुळं आमची कपाटंसुद्धा गंजलेली आहेत आणि इथं दिवसभर आम्हाला इथं रेकॉर्डमध्ये काम करायला लागते आणि त्यामुळे इथं सकाळी आल्यावर पहिलं पाणी काढायचं आणि मग काम करायचं अशी अवस्था आहे। महानगरपालिकेला आम्ही 2 वर्ष झालं तक्रार केली आहे, पण येतात बघतात आणि तेवढं तात्पुरतं करून जातं, काही काम झालेलं नाही। पाठपुरावा त्या गोष्टीचा अजिबात झालेला नाही। भूमी अभिलेख कार्यालयात जमिनी खालून येणाऱ्या पाण्याबाबत नगरसेविका माधुरी नकाते यांनीही तक्रार केली आहे। आता तर आयुक्त के मंजुलक्ष्मी यांना पत्र देऊन भूमी अभिलेख कार्यालयात येणारं पाणी थांबलं नाही तर आंदोलनाचा इशारा दिलाय। पाणी भरपूर आलेलं आहे आणि आम्ही येऊन बघितलं तर खरोखरच भरपूर पाणी होतं त्याच्यामध्ये। मग आम्ही आयुक्त मॅडमला लेटर दिलं। ह्या पाण्याच्या खजिन्यामधून ते झिरपून पाणी त्यांच्या ऑफिसमध्ये येतं आहे। त्यांनी पहिला यायचं, ते पाणी सगळं काढायचं आणि मग कामाला सुरुवात करायची। इथं महत्त्वाची कागदपत्र आहेत, सगळ्यांची भिजलेली असतात, काय केलेलं असते। आता आतले तिजोरी बिजोरी सगळी गंजली आहे त्यांची पाण्यानं। एवढं 7 वर्ष झालं इथं पाणी येतं आहे। त्यांनी 2 वर्ष झालं पाठपुरावा करायला लागले तरी त्यांनी लक्ष दिलेलं नाही आहे आणि हे झालंच पाहिजे, नाही तर आम्ही इथल्या लोकांना घेऊन आम्ही इथं आंदोलन करणार। करवीर तालुक्यातील जमिनीचे महत्त्वाचे दस्तऐवज असलेल्या उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात खऱ्या अर्थानं पाणी मुरतंय। 12 महिने कार्यालयात येणाऱ्या पाण्यामुळे अधिकारी वैतागले आहेत। नेमकी गळती शोधून भूमी अभिलेख कार्यालयाची या आगळ्या वेगळ्या समस्येपासून सुटका करणं अत्यंत महत्त्वाचं आहे।